नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। जसं की आपण पाहिलं, भगवान बुद्धांनी आपल्याला 4 आर्य सत्य सांगितले. त्या 4 आर्य सत्यामध्ये दुःखाची जी व्याख्या भगवान बुद्धांनी केलेली आहे ती अशा प्रकारे आहे. जातीपि दुःखा, जरापि दुःखा, व्याधिपि दुःखा, मरणंपि दुःखा, पियेहि विपयोगो दुःखा, अपियेहि संपयोगो दुःखा, यम्पि इच्छं न लभते तम्पि दुःखा, संकित्तेन पंच उपादानखंडा दुःखा. तो भगवान बुद्ध सांगत आहे, जन्म दुःख आहे, वार्धक्य दुःख आहे, आजारपण दुःख आहे, मरण दुःख आहे, अप्रियाचा संपर्क दुःख आहे, प्रिय व्यक्तीचा वियोग दुःख आहे, मनाप्रमाणे इच्छित न होणे ते देखील दुःख आहे. आणि संक्षेपात 5 स्कंदाप्रती आपली असलेली उपादान म्हणजे चिटकून राहण्याची प्रवृत्ती हे दुःख आहे. तर जेव्हा भगवान बुद्ध संकित्तेन पंचोपादान खंदा दुःख म्हणजे संक्षेपात आपली 5 स्कंदाप्रती असलेली चिटकून राहण्याची प्रवृत्ती आहे त्याला दुःख म्हणतात. तर आपण 5 स्कंद आपण पाहिलेले आहेत, परंतु त्याला चिटकून राहण्याची प्रवृत्ती म्हणजे त्याच्या प्रती असलेलं आपलं उपादान हे देखील जाणून घेणं आवश्यक आहे. आपले 5 स्कंद म्हणजे रूप स्कंद, वेदनाखंड, संज्ञाखंड, विज्ञानखंड आणि संखारखंड असे 5 खंड ज्याने आपण बनलेलो आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, रूप म्हणजे आपलं जी काया आहे, शरीर आहे, जे 4 धातू आणि त्यांच्या गुणधर्मांनी बनलेला आहे. आणि जे 4 मानसिक स्कंद आहेत, वेदना, संज्ञा, संखार आणि विज्ञान, तर हे 4 मानसिक स्कंद आहेत. स्कंद म्हणजे काही ठिकाणी त्याला मराठीमध्ये खांदा म्हणतात. खांदा म्हणजे ज्याच्यावरती सपोर्ट, आधार, त्या आधारावरती एखादी वस्तू, जसं आपलं डोकं खांद्यांच्या आधारावरती आहे, त्याच प्रकारे आपण खांद्याला सपोर्ट किंवा एक आधार म्हटलं जातं. किंवा त्यापेक्षाही दुसरा अर्थ म्हणजे ढीग, ही म्हटलं जातं इंग्लिशमध्ये ढीग. ढीग जास्त समर्पक शब्द आहे. जसं आपण पाहतो की आपल्या जन्माच्या प्रती एका 2 शुक्राणूंच्या मिलनाने आपला जन्म होत असतो आणि मग वाढत वाढत वाढत
हे शरीर आता जसं आपले आहे त्याप्रमाणे होत असतं. तर अशा प्रकारेच चार स्कंद म्हणजे ऋग, त्यातला जो संज्ञाखंड आहे त्याच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. संज्ञा इंग्लिशमध्ये परसेप्शन म्हटलं जातं, मराठीमध्ये संज्ञा म्हटलं जातं, हिंदीमध्ये संज्ञा म्हटलं जातं. तर ही संज्ञा जी आहे, संज्ञा म्हणजे एखादी वस्तू जाणण्याची आपली कुवत किंवा कॅपॅसिटी. तर जेव्हा डोळ्यांनी आपण रूप पाहतो तर आपल्यामध्ये प्रथम चक्षु विज्ञान म्हणजे डोळ्यांनी जाणून घेण्याची जी आपली कुवत आहे किंवा ॲबिलिटी आहे ती उत्पन्न होते. त्याच्यासाठी आवश्यक आहे की तिथे जी वस्तू, जो विषय आपण पाहत आहोत त्याच्यावरती प्रकाश, लाईट असणं आवश्यक आहे. कारण लाईट परावर्तित होऊन त्याचे किरण आपल्या डोळ्यामध्ये दृष्टिपटलावरती जातात आणि आपण ती वस्तू पाहू शकतो. तर चक्षु विज्ञानाने आपल्याला समजतं तिथे प्रकाशाचं अस्तित्व आहे आणि ती वस्तू प्रकाश परावर्तित करून चक्षु विज्ञानाने आपण जाणू शकतो की तिथे काहीतरी वस्तू आहे, विषय आहे. आणि मग त्याचा जो आकार आहे, त्याचा रंग आहे, त्याच्यावरून संज्ञा आपल्याला सांगू शकते की ती वस्तू काय आहे. संज्ञा कशा प्रकारे सांगू शकते की जे काही आपण वस्तू, विषय आधी पाहिलेले आहेत तर त्यांचा आकार, त्यांचा रंग, त्यांची ठेवण, त्याचं नाव, हे आधी आपण जे पाहिलेलं आहे त्याला प्रोसेस होऊन, त्याच्यावर प्रक्रिया होऊन ते आपल्या आठवणीमध्ये म्हणजे मेमरीमध्ये साठवून ठेवलेलं आहे. आणि जेव्हा अशाच प्रकारची दुसरी वस्तू किंवा तीच वस्तू आपण पाहतो तेव्हा आपल्याला समजतं की ही वस्तू ही आहे. विज्ञानाने फक्त जाणून घेतलं जातं की काहीतरी आहे, परंतु त्याचं नाव संज्ञामुळे आपण समजू शकतो. संज्ञाला आणखीन व्यवस्थितरीत्या जर समजून घ्यायचं असेल तर भगवान बुद्ध एक उदाहरण देतात. संज्ञा, विज्ञान आणि पय्या या तीन दृष्टिकोनातून संज्ञेला आपण जाणून घेऊ शकतो. तर एखादं लहान मुलं आहे, त्याच्या हातामध्ये एखादं नाणं आहे, तर त्या लहान मुलाला ते नाणं एखादी वस्तू किंवा खेळणं वाटतं, परंतु त्याला त्या नाण्याची किंमत किंवा त्याचं बाजार मूल्य, त्याचा उपयोग याविषयी माहिती नसते. तर ही जी जाणून घेण्याची आपली कृती आहे, कुवत आहे, त्याला संज्ञा म्हटलं जातं, संज्ञा म्हटलं जातं. तेच नाणं एखाद्या प्रौढ व्यक्तीकडे असेल तर त्या प्रौढ व्यक्तीला माहिती आहे की त्या नाण्याचं मूल्य काय आहे. त्या नाण्याने बाजारातून कुठली वस्तू विकत घेता येईल याविषयी
त्याला जाणीव असते, त्याला माहिती असते. तर हे झालं विज्ञान. विज्ञान हेच नाणं जर एखाद्या धातुशास्त्रज्ञाकडे, मेटलर्जिस्ट, त्याच्याकडे असेल तर त्याला त्या नाण्याचं मूल्य, त्या नाण्याने कुठली वस्तू विकत घेता येईल, शिवाय ते नाणं कुठल्या धातूने बनलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठल्या धातू कशा प्रमाणात आहे, ते धातू मिळवण्याची प्रक्रिया आणि ते नाणं घडवण्याची प्रक्रिया, हे सर्व त्याला माहिती आहे. तर त्याला प्रज्ञा म्हटलं जातं. तर अशा प्रकारे संज्ञा, विज्ञान, प्रज्ञा आपण समजू शकतो. प्रज्ञेला भगवान बुद्ध मिराज म्हणजे मृगजळ म्हणतात. हिंदीमध्ये मृगतृष्णा आणि इंग्लिशमध्ये मिराज. तर अशा प्रकारे ही प्रज्ञा आपली जी आठवण ठेवण्याची किंवा मेमरीची जी क्षमता आहे, त्याच्यावरती कशा प्रकारे प्रभाव टाकत असतं ते आपण पाहू शकतो. आणखीन एक उदाहरण देईन याच्यामध्ये मी. आपण सर्वांनी तारे जमीन पर हा पिक्चर पाहिलेला आहे. त्याच्यामधला जो ईशान अवस्थी आहे, त्याला डिस्लेक्सिया म्हणजे वस्तू समजून घेण्याची किंवा जे मेनली आकडे किंवा शब्द याच्याविषयी एवढी जाणीव नसते. ही जाणीव कशा प्रकारे असते ते समजून घेण्यासाठी या मूवीमध्ये एक प्रसंग आहे की त्याचा जो शिक्षक असतो, त्याची भूमिका आमिर खानने केलेली आहे. तर तो शिक्षक त्याच्या घरी जातो. त्याच्या घरामध्ये एक चायनीज खेळणं असतं. त्याचा जो बॉक्स असतो त्याच्यावरती चिनी भाषेमध्ये काही लिहिलेलं असतं आणि मग तो शिक्षक त्याच्या पालकांना सांगतो की तुम्ही हे वाचून दाखवा. तर ते पालक म्हणतात की हे तर वेगळ्या भाषेत लिहिलेलं आहे, आम्ही ही भाषा शिकलेलो नाही, तर आम्ही कसं सांगू शकतो. तर अशाच प्रकारे ज्या गोष्टी आपण शिकलेलो आहोत, ज्या गोष्टी आपल्याला शिकवल्या गेलेल्या आहेत, त्याच गोष्टी आपण संज्ञेमध्ये, आठवणीमध्ये, मेमरीमध्ये साठवून ठेवू शकत असतो. परंतु त्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व भौतिक जगामध्ये त्याला नावं दिलेली आहेत. त्याचं जे बाह्य रूप आहे, त्याच्यावरून त्याचं जे ठेवण आहे, त्याची जी आपली इतरांची आकलन क्षमता आहे, त्याप्रमाणे त्या वस्तूंचं विश्लेषण किंवा खुलासा आपल्याला केलेला असतो आणि आपणही त्याच दृष्टिकोनातून, त्याच अँगलनी त्या वस्तूंकडे पाहत असतो. तर आपलं परसेप्शन जे आहे, आपली जी संज्ञा आहे, ती आपण ज्या 6 सळायतन आहेत किंवा 6 जे आपले इंद्रिय आहेत, डोळे, नाक, कान, जीभ, त्वचा आणि मन, 6 इंद्रियांनी जे आपण जाणू शकतो, जेवढी आपली क्षमता आहे, त्या क्षमतेनेच आपण ज्या वस्तू आहेत
जे विषय आहेत त्यांना आपण जाणू शकतो, परंतु त्यांचं जे खरं स्वरूप आहे, सत्य स्वरूप आहे, त्याला जाणण्याची आपली क्षमता या 6 इंद्रियामध्ये नाही. आणि मग आपण जे जाणून घेतलेलं आहे 6 इंद्रियांच्या माध्यमातून, त्यालाच आपण सत्य समजत असतो, त्यालाच आपण योग्य समजत असतो. परंतु जेव्हा आपण रूप याविषयी जाणून घेतो आणि आपण भगवान बुद्ध आपल्याला सांगतात की 4 धातू आणि 4 त्याचे धातूंचे गुण यांच्या संयोगाने एक अष्टकलाप बनलेला असतो आणि त्या अष्टकलाप असंख्य अष्टकलापांनी बनून आपले काया बनलेली असते. तेव्हा आपली जी धारणा असते, संज्ञा असते शरीराप्रती, ती एकदम याच्या विरुद्ध असते. आपण शरीराला एकसंध समजत असतो आणि शरीर, डोकं, अशा धड, हात, पाय अशा अवयवांनी बनलेली आपली जी धारणा असते, संज्ञा असते, आधीची संज्ञा, तिला धक्का बसतो आणि मग जे त्याचं खरं स्वरूप आहे, हे आपण फक्त आपलं इन्फॉर्मेशन आहे, माहिती आहे. अजूनही आपण शरीराचे जे खरं स्वरूप आहे ते पाहिलेलं नाही. विज्ञानामध्ये देखील अणु अणु एकत्र येऊन एखादी स्थूल वस्तू, ज्याच्यामध्ये आपलं शरीर देखील येतं, तर एखादी स्थूल वस्तू बनत असते आणि अशाच प्रकारे स्थूल वस्तूंनी बनून आपलं शरीर बनलेलं आहे, रूप बनलेलं आहे. अशा प्रकारे विज्ञानामध्ये आपण शिकलेलो आहोत. तर जे 6 इंद्रियांनी आपण जे अस्तित्व किंवा वस्तूचा जो एक्झिस्टन्स आहे, ते आपल्यापर्यंत जे पोहोचत असतं ते एका सीमित मर्यादेमध्ये असतं. कारण आपल्या 6 इंद्रियांच्या देखील मर्यादा आहेत. जसं की आपण फार दूरचं स्पष्टपणे पाहू शकत नाही, फार दूरचं आपण स्पष्टपणे ऐकू शकत नाही. एखादा वेगळी चव असेल ती आपण जाणू शकत नाही. जे आपण रेग्युलर खाल्लेलं असतं त्या चवीविषयी आपण जाणू शकतो. तसंच जे मनावरती जे विषय येतात ते देखील अशा प्रकारे जेव्हा भगवान बुद्धांचे उपदेश येतात, ते आजच्या ज्या आपल्या संज्ञा आहेत, जाणीव आहेत, त्याच्या जेव्हा विपरीत येतात, ते देखील आपण भगवान बुद्धांच्या प्रती श्रद्धा असल्यामुळे त्याला ऍक्सेप्ट करत असतो, स्वीकार करत असतो. परंतु त्या विचारांप्रती जोपर्यंत आपण तेच प्रत्यक्ष अनुभवत नाही, तोपर्यंत एक किंचितशी शंका आपल्या मनामध्ये राहतच असते. तर म्हणून संज्ञा या विषयाकडे आपण लक्ष देणं खूप आवश्यक आहे. संज्ञे जे आपण एखादी वस्तू पाहतो, वस्तू पाहत असताना आपण त्या वस्तूविषयी आवड निवड किंवा न्यूट्रल
हे आपोआपच त्याच्यामध्ये वेदनाखंद उत्पन्न होऊन वेदनाखंद त्या गोष्टीविषयी आवड निवड किंवा तटस्थ अशा प्रकारे वेदना उत्पन्न होत असतात. तर म्हणून जे आपलं जे संज्ञाविषयी जे काही आकलन असेल त्याच्यावरतीच वेदना उत्पन्न होत असतात. त्यामुळे संज्ञा हा एक खूप महत्वपूर्ण विषय आपल्यासाठी असतो. परंतु भगवान बुद्धांनी संज्ञेला मृगजळ म्हटलेलं आहे. कारण ही जी संज्ञा आहे ती आपल्याला भ्रमित करत असते. जसं मृगजळ म्हणजे प्रखर उन्हाच्या दिवशी मोकळं मैदान असेल किंवा खूप लांब रिकामी जागा असेल तर अशा ठिकाणी आपण दूरवर पाणी असल्याचा भास आपल्याला होत असतो. पाणी असल्यासारखं दिसत असतं. परंतु जेव्हा आपण त्या जागी पोहोचतो तेव्हा तिथे कसलंही पाणी अस्तित्वात नसतं आणि तहानलेला मृग म्हणजे हरण अशा पाण्याच्या शोधात ते फिरत असतं आणि ते प्रत्येक त्याला जिथे दिसतं तिथे ते धावत जातं, परंतु तिथे ते नसतं. अशा प्रकारे त्याचा पाण्याचा शोध सुरूच राहतो. अशा प्रकारे आपण देखील संज्ञेच्या प्रभावाने संज्ञेच्या नंतर वेदना, वेदनेच्या नंतर तृष्णा उत्पन्न होते, तृष्णेच्या नंतर उपादान उत्पन्न होतं आणि अशी जी आपली जे चक्र आहे ते सुरूच राहतं. जसं आपण पाहिलं की लहान मुलाला त्या नाण्याबद्दल तो फक्त एक खेळणं आहे अशी त्याची संज्ञा आहे. परंतु जेव्हा धातुशास्त्रज्ञ मेटॅलर्जिस्ट ते नाणं पाहतो तर त्याला त्याचं इन अँड आउट म्हणजे संपूर्णपणे त्याचा धातू, त्याची किंमत, धातू कशा प्रकारे प्राप्त झाले आणि नाणं कशा प्रकारे घडवलं गेलं ही सगळी प्रोसेस माहीत असते. त्याला प्रज्ञा म्हटलं जातं आणि आपल्यामध्ये ही प्रज्ञा विकसित आपल्याला करायची आहे, जेणेकरून आपण जे आहे तसं आपण पाहू शकतो. त्याला ज्ञानदर्शन म्हटलं जातं. तर हे ज्ञानदर्शन आपल्यामध्ये उत्पन्न करण्यासाठी आपल्याला संज्ञा कशा प्रकारे आपल्याला भ्रमित करत आहे आणि संज्ञा जी आहे ती आपली जी संज्ञा आहे ती कशी लोकीय संज्ञा म्हणजे या 6 इंद्रियांनी जाणून घेतलेली संज्ञा आहे आणि ते एक सीमित प्रकारे ती संज्ञा आहे, परंतु त्याचा जो सत्य आहे ते एकदम वेगळं आहे. हे आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. तर संज्ञा म्हणजे फक्त एखाद्या वस्तू त्याच्या रंगरूपावरून ओळखणंच नाही, तरी कानाने आपण जे काही शब्द ऐकत आहोत तर ते शब्द ऐकल्याच्या नंतर हा कुठल्या व्यक्तीचा आवाज आहे, त्या शब्दांचा अर्थ काय, हे सर्व देखील संज्ञेने ठरवलं जातं. त्या शब्दांमध्ये कठोरता आहे, त्या शब्दांमध्ये वाईटपणा आहे, त्या शब्दांमध्ये चांगुलपणा आहे. हे देखील संज्ञा ठरवत असते आणि त्यानंतर मग त्यानुसार वेदना उत्पन्न होत असते.
त्यानंतर जे आपण जिभेने रस ग्रहण करतो किंवा स्वाद, आपले पूर्वीचे जे अनुभव आहेत त्याच्यावरती ते ज्या चवी आहे ते आपण ठरवत असतो आणि त्या चवीला चवीपेक्षा चांगला किंवा चवीपेक्षा कमी दर्जा हेच आपण, कारण ते एक रेफरन्स पॉइंट असतो, त्या रेफरन्स पॉइंटला पकडून आपण त्या चवींवरती संज्ञा आपली काम करत असते आणि मग त्यानंतर ते चांगली आहे वाईट आहे ते वेदना त्यानुसार निर्णय घेत असते. अशा प्रकारे त्यानंतर स्पर्शाच्या बाबतीत जे आपल्या शरीरावरती स्पर्श होत असतात, स्पर्श म्हणजे जे काही टच आहे, थंड आहे, गरम आहे किंवा एखाद्या वस्तूचा स्पर्श, तर ह्या स्पर्श आहेत त्या स्पर्शांपेक्षाही एक भगवान बुद्धांनी जो स्पेशली अटेन्शन देण्याचा जो स्पर्श आहे तो म्हणजे विरुद्ध लिंगी जो स्पर्श आहे, त्याचे जे अनुभव असतात ते वेगळे असतात. त्याच्याविषयी जी आपल्या संज्ञा असतात त्या देखील वेगळ्या असतात. तर अशा प्रकारे स्पर्शाने देखील आपण आपली जी संज्ञा आहे ते गोष्टी ठरवत असते. तर अशा प्रकारे संज्ञांचं जे आपण एखाद्या उदाहरणाने जास्त योग्य प्रकारे संज्ञा आपण समजू शकतो. उदाहरण घ्यायचं झालं तर मी शील पालनाचंच उदाहरण घेईन. तर एखाद दिवशी आपण अष्टशील पालन करत असतो. आपण बराच दिवस अष्टशील पालन करत आहोत आणि त्याच्यामध्ये आपण कुठल्याही घाईघाई करत नाही. अष्टशील मध्ये जो प्रमुख आहे ते निखाल भोजन, म्हणजे 12च्या नंतर कुठल्याही प्रकारे चावून खाण्याचे पदार्थ खायचे नसतात. अशा प्रकारे आपल्याला निर्देश दिलेले असतात. मग आपण त्याचं फॉलो करत असतो. तर आपल्याला जे सांगितलं जातं की चावून खाण्याचे पदार्थ आपण 12च्या नंतर खाऊ शकत नाही, परंतु द्रव पदार्थ आपण खाऊ शकतो. त्याच्यामध्ये दूध, दही, ताक देखील आपण ग्रहण करू शकत नाही. चहामध्ये देखील आपण दूध घेऊ शकत नाही. परंतु इतर जे फळांचे ज्यूस आहेत ते आपण घेऊ शकतो. ते देखील पूर्णपणे गाळून त्याच्यामध्ये चावण्यासारखा पदार्थ न येता आपण ते ग्रहण करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला निर्देश दिलेले असतात. आता आपण ते अष्टशील पालन करत आहोत. संज्ञाला माहिती आहे की कुठलाही चावून खाण्याचा पदार्थ आपण खाऊ शकत नाही. मग आपण शोधतो की द्रव पदार्थ काय काय आहेत, काय काय आहेत आणि मग आपल्या
आवडीनुसार आपल्या चवीनुसार आपण त्यातला एक सिलेक्ट करतो, ते म्हणजे सूप. ते भाज्यांचं सूप असतं किंवा इतर काही सूप. तर कारण ती आपली संज्ञा असते, आपल्याला आपल्याला सूप आवडत असतं किंवा आपण समजतं की हे भाज्यांपासून बनलेलं आहे, तर आपल्याला हे खाल्ल्याने भूक लागणार नाही. तर अशा प्रकारे आपली संज्ञा असते आणि संज्ञा आपल्याला अशा प्रकारे भ्रमित करत असते. परंतु अ, अशा प्रकारे भाज्यांपासून बनलेले देखील द्रवपदार्थ आपण घेऊ शकत नाही. जर अशा प्रकारे आपल्याला जे अ, आपली जी आवड-निवड आहे त्याच्यावरती संज्ञा काम करत असते, आपल्याला भ्रमित करत असते. मग हे बनतेंना विचारलं जातं आणि बनते म्हणतात, "नाही, तशा प्रकारे तुम्ही सूप पण घेऊ शकत नाही. फक्त ज्यूस म्हणजे फळांचे रस आपण घेऊ शकतो." तर हे झालं एक उदाहरण. आणखीन एक उदाहरण असंच आपण अष्टशिल ग्रहण केलेलं आहे आणि अचानक आपल्याला प्रत्येक अष्टशिलाच्या दिवशी भूक लागत नाही, परंतु त्या दिवशी भूक लागल्यासारखं वाटतं आणि मग आपण घरामध्ये काही खाण्याचा पदार्थ उशिरा आपण शोधतो आणि जर खाण्याचा पदार्थ असेल, तर आपण पंचशील ग्रहण करतो आणि तो पदार्थ खातो. तर इथे कुठली संज्ञा काम केलेलं आहे? तर इथे आपण लक्षात घेऊ शकतो, की कल्याणला एकदा म्हणजे आता जे मागचं रिट्रीट झालं, तिथे उपोषणाच्या दिवशी भगवान भंतेंनी आपल्या सर्वांना उपोषण अष्टशील दिलं होतं आणि त्यांनी असं सांगितलं होतं, की जे व्यक्ती अष्टशील त्यांना धारण करायचं नाही, तर ते इथे धारण करू शकतात. जोपर्यंत ते हॉलमध्ये आहेत, तोपर्यंत अष्टशील धारण करू शकतात आणि घरी गेल्यावरती पुन्हा तुम्ही बुद्ध रूपासमोर पंचशील घ्यायचंय आणि मग तुम्ही पंचशिलाचं पालन करायचं आहे. मग पंचशिलाचं पालन करायचं आहे म्हणजे तुम्ही त्यानंतर कुठलेही चावून खाण्याचे पदार्थ खाऊ शकता. तर ही जी संज्ञा आहे, आपण ही 2 महिन्यापूर्वी, 4 महिन्यापूर्वी ऐकलेलं आहे आणि ज्या ज्या क्षणी आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं, मन आपल्याला एक हिंट देतं की भूक लागलेली आहे. त्या क्षणी ते त्यांनी जे सांगितलंय की आपण पंचशील घेऊन खाऊ शकतो आणि लगेच आपण त्याच्यावरती प्रतिक्रिया म्हणून ती पंचशील घेऊन तो पदार्थ खातो. तर अशा प्रकारे आपण संज्ञेमुळे भ्रमित होत असतो. इथे विषय हा नाहीये की अष्टशील घेतल्याच्या नंतर ते आपण पूर्णपणे पालन केलं पाहिजे. पण कशाप्रकारे आपली संज्ञा आपल्याला भ्रमित करीत असतो आणि प्रत्येक क्षणी आपल्याला आपल्याला म्हणण्यापेक्षा मनाला वाटेल तसं मनामध्ये जे उत्पन्न झालेले आहेत आसक्ती किंवा द्वेष, त्याच्या दृष्टिकोनातूनच सर्व गोष्टी ही संज्ञा आपल्याला दाखवत असते. तर ही संज्ञा जी पूर्णपणे आसक्ती, द्वेष आणि मोहाने ग्रासित असते.
आणि ही सपोर्ट करत असते, आधार करत असते, की जेव्हा जेव्हा आसक्ती आपल्या मनामध्ये उत्पन्न होते किंवा द्वेष किंवा मोह उत्पन्न होत असतो, तेव्हा तेव्हा संज्ञा त्या अनुषंगाने जो भ्रम उत्पन्न करत असते, जो म्हणजे त्याला सपोर्टिव्ह आधार देणारा भ्रम संज्ञा विकसित करत असते. तर म्हणूनच संज्ञेला पारदर्शकपणे किंवा त्याच्या योग्य रूपामध्ये पाहणं खूप आवश्यक आहे. आता इथे आपण पाहू की आपण सजग आहोत. आपल्याला माहिती आहे की अष्टशिलाचा भंग होणं चांगलं नाहीये. परंतु आपली संज्ञा आपल्याला एका दुसऱ्या मार्गावरती घेऊन जाते आणि कधीतरी आपण असं ऐकलंय की जेव्हा आपण आजारी असतो किंवा कुठल्या अडचणी असतात, तेव्हा आपण शील पालन नाही केलं तरी चालतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये संज्ञा वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला भ्रमित करत असते. पण याच्यासाठी आवश्यक आहे की आपल्याला आपला जो नेहमीचा जो एक जर जर आपण अष्टशील पालन करत आहोत, तर अष्टशील पालन करत असताना ते कसल्याही प्रकारे भंग होणार नाही याची दक्षता आपण घेतली पाहिजे. दक्षता घेण्याचं कारण अष्टशील भंग म्हणजे काही मोठं महापाप नाहीये. परंतु एक पुण्य करण्यापासून आपण आपल्याला दूर करत असतो आणि त्याही पेक्षा मोठं कार्य म्हणजे मोठं अकुशल म्हणजे आज एक अष्टशील भंगामुळे आपण भविष्यामधले आणखीन अष्टशील भंग आपण उत्पन्न करत असतो. जसे आपण संज्ञेच्या भ्रमामुळे पंचशील ग्रहण करून खातो, तेव्हा संज्ञा आपली स्ट्रॉंग होत असते, आपली आसक्ती दृढ होत असते आणि असे असे जर आणखीन परिस्थिती किंवा प्रसंग उद्भवले, तेव्हा आपण पटकन पंचशील घेऊन खाण्याची शक्यता जास्त असते. तर एक एक अष्टशिलाचा भंग म्हणजे भविष्यातले येणारे जे अष्टशील आहेत, त्याचा देखील भंग करण्यासाठी आपण एक पाया, एक आधार बनवत असतो. म्हणूनच ही संज्ञा उत्पन्न झाल्या आपल्याला चिंतन करणं आवश्यक आहे की आतापर्यंत मी योग्य प्रकारे अष्टशील उपसत अष्टशील धारण केलेलं आहे. आज अचानक असा विषय विचार माझ्या मनामध्ये का उत्पन्न झालेला आहे? आता जर मी खाल्लं नाही तर काय होणार आहे? माझा मृत्यू तर होणार नाही. जेवढं आवश्यक आहे तेवढं किंवा ज्यूस वगैरे मी घेतलेला आहे. तर मी आणखीन स्वतःला वेळ देईन आणि माझ्याकडून उपसत अष्टशील भंग होणार नाही याची मी काळजी घेईन. अशा प्रकारे तुम्ही जर 5 मिनिटं, 10 मिनिटं स्वतःला थांबवू शकला, तर निश्चितच ते अष्टशील तुम्ही पूर्ण करू शकाल. तर अशा प्रकारे ही संज्ञा आपल्याला नेहमी भ्रमित करत असते. म्हणूनच जे इंद्रिय संवर्गशीलामध्ये
आपल्याला करमणुकीचे कार्यक्रम देखील किंवा गाणी ऐकणे देखील बंदी केलेली असते. कारण जेवढे आपण इनपुट्स घेत असतो तेवढी आपली संज्ञा त्या प्रकारे कार्य करत असते आणि मग हीच संज्ञा आपल्याला आपले जे शील आहेत, इव्हन पंचशील किंवा आजीवट्टा मग्गशील हे देखील ब्रेक करण्यासाठी कधी कधी परिस्थिती निर्माण करत असते. तर जेव्हा जेव्हा आपण हे करमणुकीचे कार्यक्रम आहेत त्याच्यापासून आपण दूर राहतो, तेव्हा तेव्हा आपण त्या अनुषंगाने जे काही मनामध्ये वासना किंवा आसक्ती ही उत्पन्न होणार असते, ती ती आपण त्याची जी प्रवृत्ती असते ती आपण कमी करत असतो. तर अशा प्रकारे हे जे शिलांच्या बाबतीत आपली संज्ञा जशी काम करत असते त्याचप्रमाणे आपण जे काही ठरवत असतो, जे काही आपल्याला गोष्टी करायच्या असतात त्याच्यामध्ये देखील संज्ञा खूप प्रभावी असते. म्हणजे जसं की आपण तासभर ध्यानासाठी बसतो, आपण ठरवलेलं असतं की आपण 1 तास बसणार आहोत. 20 मिनिटं 25 मिनिटाच्या नंतर आपल्याला वाटतं की ठीक आहे, 1 तास झाला असेल म्हणून आपण डोळे उघडतो, परंतु 1 तास झालेला नसतो. परंतु ही संज्ञा आपल्याला तिथे भ्रमित करत असते की आता पण बराच वेळ झालेला आहे आणि आता 1 तास झालेला आहे, आपण डोळे उघडू शकतो. आपण डोळे उघडतो आणि फक्त 20 मिनिटं झालेले असतात आणि त्यानंतर फक्त 5-10 मिनिटच आपण बसू शकतो आणि आपण जो 1 तास ठरवलेला असतो ते 30-40 मिनिटामध्ये आपलं ध्यान संपतं. अशा प्रकारे संज्ञा आपल्याला भ्रमित करत असते, आपल्याला फसवत असते, चकवत असते आणि कशा प्रकारे आपले जे आपण ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्या पूर्ण होऊ देत नाही. आपल्या मनाप्रमाणे मनामध्ये अशी इच्छा जागृत होती की बस आजचं ध्यान इतकं ठीक आहे, आता आपण ध्यान बंद करू शकतो. ही जी मनामध्ये इच्छा उत्पन्न होते त्या इच्छेला अनुसरून संज्ञा त्याप्रमाणे आपल्याला सांगते की आता 1 तास झालेला आहे किंवा बराच वेळ झालेला आहे आणि मग आपला समाधी भंग होतो. तर अशा प्रकारे संज्ञा जी आहे ती आपल्याला भ्रमित करत असते आणि याप्रमाणे जसे त्याचे भ्रमित करण्याचं कार्य आहे त्याचप्रमाणे ती आपल्याला कुशल गोष्टींपासून दूर देखील घेऊन जात असते. जसं असं आपण आसक्तीमुळे आपल्याला वाटतं की ठीक आहे ना, एकदा आपण एखादी वस्तू ग्रहण केली तर त्यांनी काय फरक पडतो. तर ही देखील आपली संज्ञाच असते की फक्त एकदाच मी आसक्ती करेन, परंतु ती आसक्ती पूर्ण झाल्यावरती भविष्यात असंख्य आसक्ती उत्पन्न होण्याची शक्यता निर्माण होत असते आणि म्हणूनच भगवान बुद्ध याला मृगजळ किंवा हिंदीमध्ये मृगतृष्णा म्हणत आहोत. आणि म्हणूनच भगवान बुद्ध जसं की वेगवेगळ्या सुक्तामध्ये वेगवेगळ्या संज्ञा आहेत त्या विकसित करण्यासाठी सांगतात. जसं की आधी आपण एका सुक्तामध्ये पाहिलेलं आहे की कशा प्रकारे 10 संज्ञा
आपल्यामध्ये आपण विकसित करायला हव्यात. कुठे कुठे भगवान बुद्धांनी 7 संज्ञा देखील सांगितलेल्या आहेत. तर ह्या ज्या संज्ञा आहेत त्या म्हणजे रियालिटी, सत्य परिस्थिती काय आहे त्याप्रमाणे आपण त्या संज्ञा विकसित करायच्या आहेत. उदाहरणार्थ अनिच्छ संज्ञा म्हणजे जे उत्पन्न होते ते नष्ट होते, सगळ्या गोष्टी बदलत राहतात, अशा प्रकारची संज्ञा. अनात्म संज्ञा म्हणजे सेल्फ नाहीये, कुठलाही स्व नाहीये त्याच्यामध्ये, अशा प्रकारची संज्ञा. आदिनव संज्ञा म्हणजे त्याच्यामध्ये जे धोके आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या संज्ञा आपल्याला स्वतःमध्ये विकसित करायच्या आहेत. ते आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर आजच्या विषयी इतकंच की, आणि ह्या नोटवरती मी थांबत आहे की ज्या सत्य संज्ञा आहेत, योग्य संज्ञा आहेत, त्या आपल्यामध्ये विकसित व्हाव्यात. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना जो आर्याष्टांगिक मार्ग आहे त्याच्यावरती मार्गक्रमण करणं सुलभ होईल. आणि जे आपलं अंतिम ध्येय आहे ते म्हणजे निब्बाण, ते आपण सर्व प्राप्त करू अशी शुभेच्छा. आणि इथेच हा विषय संपत आहे. साधू साधू साधू.